श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजातील गोरगरीब मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी ही योजना राबवली जाते। मात्र या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप संभाजीनगरमधील एका संस्था चालकाने केलाय। श्रीमंत यशवंत राजे होळकर योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी बाबूंना पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप एका संस्था चालकाने एबीपी माझाशी बोलताना केला। संभाजीनगर ते मंत्रालयापर्यंत मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात। वसतिगृह मिळवण्यासाठी फाईल्सचा प्रवास सुरू होतो ते मंजुरीपर्यंत सुमारे 20 ते 25 लाखांचा खर्च येतो। बिल काढण्यालाही मोठ्या प्रमाणावर प्रत्येक टेबलावर पैसे द्यावे लागतात असे अनेक धक्कादायक आरोप या संस्था चालकाने केलेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मला सांगा फाईल कशी मंजूर होते? सर शिक्षण क्षेत्रामधील जे अधिकारी आहेत तर ते जालना जिल्ह्यापासून ते औरंगाबादचं ऑफिस म्हणा, पुण्याचं ऑफिस म्हणा, शासकीय अधिकाऱ्यामार्फत फाईल मंजुरीसाठी पैशाची मागणी होते आणि ते वेळोवेळी पैसे मागून संस्था चालकांना म्हणजे एकदम इमोशनल ब्लॅकमेल करतायत ते आणि पैसे नाही दिले तर ती फाईल रद्द होते किंवा शासनाचं कुठलंही अनुदान आम्हाला मिळत नाही। बरं, ह्याला गुणांकन द्यावं लागतं, ते कसं दिलं जातं आणि त्यासाठी कसे पैसे मागितले जातात का? सर कागदाची पूर्तता केल्याच्या नंतर शासकीय अधिकारी सर्रास पैशाची मागणी करतात। इवन त्यामध्ये ते आम्हाला असं सांगतात की बाबा मंत्रालयातून मोठमोठे अधिकारी लोक सुद्धा पैशाची मागणी करत आहे, तर तुम्हाला हे अनुदान देण्या अगोदर तुमची मान्यता येण्यासाठी तुम्ही एवढे पैसे द्यावे लागेल। पहिल्यांदा फाईल मंजूर कशी होते आणि तिचा प्रवास कसा होतो आणि कोण कोण पैसे घेतात, म्हणजे यात मंत्री सहभागी आहेत का? सर आता मंत्री यांचं नाव, मंत्री महोदयाचं नाव तर मी घेऊ शकत नाही, कारण की आम्हाला पण खूप प्रकारचा दबाव आहे आणि मंजुरीसाठी जे काही नावाने पैसे घेतले जातात, हो त्यांच्या नावाने अधिकारी लोक त्यांचं नाव समोर करून पैसे सर्रास घेत आहेत। किती? साधारणतः एक फाईल मंजूर करायला 20 ते 25 लाख रुपये खर्च आलेला आहे। सर बरं, पैसे काढायची प्रक्रिया कशी होते, कशी फाईल जाते आणि प्रत्येक टेबलावर किती पैसे द्यावे लागतात? सर वेगवेगळ्या टेबलांवरती वेगवेगळे पैशाची डिमांड होते। आता एक्झॅक्टली आम्ही हे नाही म्हणजे हे ठरवू नाही शकत की कुठला अधिकारी किती पैसे मागतो। सर बरं, साधारणपणे तुम्हाला गतवर्षी किती पैसे मिळाले आणि ते काढायसाठी किती पैसे द्यावे लागले? सर साधारणतः 20 ते 18 लाख रुपये आम्ही घेतलेत आणि ते काढायसाठी जवळपास 15-20 लाख रुपये खर्च आलाय। सर संभाजीनगरमध्ये साधारण ते 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो। सर पुण्यामध्ये एक साधारणतः 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो। मंत्रालयामध्ये सर 12 ते 13-15 लाख पर्यंत खर्च येतो। पैसे काढायला की पैसे? सर आता हे सगळं अनुदान घेण्यासाठी एवढे पैसे त्यांना मोजावेच लागतात सर, नाही तर मग ती फाईल रद्द होते। सर पण तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात ना की सामान्य गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्या शिक्षणासाठी हा पैसा येतो, तुम्ही मात्र तो शिक्षणाला न लावता, काहीही न दाखवता, प्रत्यक्ष काहीच नसतं आणि पैसे उचलता। तसं म्हणता येणार नाही सर, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे सगळं काम थोडंफार अपूर्ण आहे। तुम्ही जाऊन बघा सर त्या ठिकाणी आमचं हॉस्टेलचं आणि याचं त्याचं काम पूर्णत्वावर नाहीये, पण अर्ध्याच्या वरती काम झालेलं आहे सर। की कुठेच हॉस्टेल नाही ना, मी जिथे 3 शाळा पाहिल्या तिथे तर काहीच हॉस्टेल नाही, तिथे ना सुविधा आहे तरी देखील पैसे उचलले गेले। ही थोडंफार चुकी असू शकते सर आमची पण।